टाइमच आम्ही आलो. सो इथून आता समोरची जर्नी आहे ते तुम्हाला कंटिन्यू सांगणार आहोत. सो त्याच्यापेक्षा पहिले म्हटलं तर आपले एक नवीन फ्रेंड मिळाला आहे इथं. तर त्या भाऊचं नाव पण सांगणार. भाऊचं नाव आहे अरुण कुमार नायक. हा UPSC ची तयारी करत आहे. बट सर्व काय आम्हाला डिटेलमध्ये सांगत आहे इथं कुठं जायचं काय करायचं. म्हणजे हे प्रकारे आपल्याला याचं नाव आहे पापडी चाट. तो फर्स्ट टाइम ट्राय करणार आहोत. तर ये इकडे टाईप घेतला आहे. सो लगभग आपल्याला 3,000 3,500 पर्यंत म्हटलं आहे. पण आम्ही 1000मध्ये त्याला बघू शकता. दिल्लीतला मेट्रोतला व्ह्यू कशा प्रकारे आहे. फुल हॉलिवूड. सो जय श्री महाकाल मित्रांनो. सर्वात आधी तर सर्व माझ्या शिवभक्तांना नवीन वर्षाच्या म्हटलं तर 2025च्या पहिल्या सोमवारच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून महादेवाकडून. सो मित्रांनो विषय असा आहे की आजची जी जर्नी आहे तो खूप इंटरेस्टिंग होणार आहे. कारण की आफ्टर लॉंग टाईम मतलब खूप टाईमपासून आम्ही हे प्लॅन केला आहे. सो आजचा जो दिवस आहे म्हटला तो खूप यादगार होणार आहे. कारण की खूप जणांचे स्वप्न असते आम्ही या प्लेसवर जावा. तर त्या प्लेसवर आम्ही जाणार आहोत. यही नाही अभी और सुनिए. तर ब्लॉग कशा प्रकारे होणार आहे काय होणार आहे तुम्हाला कंटिन्यू समोर पाहायला भेटणार आहे. सो आम्ही काय काय होणार करणार आहोत. सो सर्वात आधी तर आपण महादेवापासून जर्नी स्टार्ट करत आहोत. मागे पण तिथूनच केला आहे. तर खूप लंबा जाणार आहोत. तो खूप मजा येणार आहे भाई. पाहत राहा कंटिन्यू ब्लॉगमध्ये. चला ब्लॉग स्टार्ट करूया. सो ब्लॉग स्टार्ट करण्याआधी माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असणार तर आधी तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन सुरत विसरू नका. जेणेकरून अशा प्रकारचे समोर तुम्हाला कंटिन्यू ब्लॉग पाहायला भेटणार आहे. सो चला निघूया आता महादेवाचे दर्शन करून. कट. मित्रांनो आता आपण आलो घरी. दिवसभराचे पूर्ण कामं संपले. सो पॅकिंग पण ऑलमोस्ट सर्व झाली आहे आपली. बघू शकता बॅग वगैरे सर्व आपण घेतलं आहे. जुते उते सर्व टाकून दिलं आहे. आता मम्मीनं अजून ताईनं मिळून स्पेशली हे का म्हटले मग ठेचा तिखटवाली मिरची हां शेंगदाणा हे तीळ झाली का पूर्ण पॅकिंग. बढिया था गुरु. फायनली पूर्ण पॅकिंग झाली आहे आपली. बिट्टू बाय बाय बाय. येतो फिरून का आणू तुला कंचे आणू का ते गोळे आणू बरं. चल येतो बाय. येतो का हा अजून झाला ना हा ठीक आहे बाय. सो गाईज अशा प्रकारे आपली संगूबाई आली आहे थोडाली स्पेशली बघू शकता. हॅलो. सो आता बस स्टॉपवर जाऊ वेट करू बस किती वाजताची बघूया. त्याच्यानंतर बसमध्ये बसून निघूया. कुठे जायचं ते पण सांगणार तुम्हाला. ठीक आहे. सुकून का नाम सुना हाय हाय इतना सुकून. आपले संगी लोक आले आहे बाय करायला. बाय करायला आले का दिसलो का फक्त बॉडी वॉर्म ते मॉइश्चरायझर वगैरे म्हणते ना. बॉडी वॉर्म मला ते साईटवाला कपडा राहते तिले हे म्हणते आपला. ठीक आहे सांगतो आणा वाटून आला. बहुत थंडी आहे म्हणते. बहुत थंडी आहे. अजून काय चालणार आहे बिनफालतू दोघच जण चालले. हा असं खाईमध्ये पाहू नको. चल भेटू मग. पप्पू तू घेते का राहू दे. नावासाठी बस स्टँड आहे. इथं कोणी दिसत नाही. हा पूर्ण ताले लावून आहे. कोणाला काय विचारायचं आपण. चौकशी कक्ष बघू शकता. प्रगतशील आपला गडचिरोली डिस्ट्रिक्ट. चल इथंच वेट करू बड्यापैकी बसून. सो मित्रांनो फायनली आपण पोहोचलोय चंद्रपूर. खूप थकलो कारण की आपले गडचिरोली डिस्ट्रिक्टचे रस्ते तर तुम्हाला माहीत आहे. चेहरा पण वाटतही असेल. पुन्हा हालत टाईट होऊ नये आणि वाट लागू नये अशा प्रकारे नवीन बस स्टॉप बनला आहे. मी आजच बघत आहोत. पाहू शकता साईडले वाघ पण आहे. वाघाचं पिल्लू आणि वाघ म्हणजे खूप छानही बनवलं आहे बस स्टॉप. सो इथून आता आपण जाऊया. पहिले तर मोठ्याचं घरी थोडा रेस्ट वगैरे होऊन घ्या. म्हणजे आराम करू मग जेवण वगैरे करू. मग कंटिन्यू अजून जर्नी स्टार्ट करणार आहोत आपण उद्याला मॉर्निंगपासून.
तो बघत राहा ब्लॉग, खूप मजा येणार आहे. उद्याला तुम्हाला माहीत होईल प्रॉपर आपण कुठं जाणार आहोत आणि काय काय करणार आहोत गोष्टी. सो उद्या तुम्हाला सर्व डिटेलमध्ये सांगणार आहोत. तो कंटिन्यू ब्लॉगमध्ये जुडून राहा. सो भेटूया, चला टाटा बाय बाय. सध्यासाठी आता तर गुड नाईट अँड टेक केअर, बाय बाय टाटा. येतो हा, ठीक आहे मोठ्या, येतो हा. मित्रांनो फायनली आता चाललो आपण बस स्टॉपकडे. आपला मित्र आलाय. अशा प्रकारे रात्र मोठ्याकडे थांबलो होतो, जेवण वगैरे करून घेतलं आहे. आता इथून ॲटो बघून आपल्याला जावं लागणार बस स्टॉपवर. वेट करताय मित्र. सो चला बस स्टॉपवर जाऊन भेटूया. चौकात आलो आपण. काय यार बस स्टॉप जाणे काय, 1 मिनिट थांब, बसू द्या पहिले. बापरे बॅग मोठी आहे. चला तो मित्रांनो आपला मित्र आलेला आहे. तो त्याला दाखवणार कुठे आहे तो. काय रे बाबा एवढा वेळ लागते का रे तुम्हाला? का करत होता तू? बस नाही मिळाली, बससाठी मरत होता का? टाइम 5 वाजे. अशा प्रकारे हरामखोर माणूस एवढा लेट आलाय. काही शरम नाही. 1 रुपयाची ऐसे लोग रहते हैं यार यहाँ पर. चलो तुमको पागल कुत्ते का गाड़ी उठा के ले जाएगा, बता रहे हैं हम. का शिवा देऊ तुले? 9ची ट्रेन आहे तर आपण आरामात 9ची घंटाची 8ची ट्रेन आहे भाई. नागपूरला जायचं इथून माहित आहे ना. आता बस भेटते का वेळेवर? सो गाईज बस भेटल्यावर सांगणार तुम्हाला. आता तर सध्या ठेवून देतो. मोबाईलमध्ये चार्जिंग नाही राहणार, नाही तर पाहूया बस कुठे भेटेल. कितना टाइम लगेगा भैया? 15 मिनट निकलेंगे. टाइमिंग आहे गाडी. कितना सिंगल पर्सन? मित्रांनो जस्ट फायनली आम्ही पोहोचलो आता नागपूरला. बघू शकता, दिसताय का नाही माहीत नाही. तर स्टार्टिंग आता काय करू आपण. आमची जी ट्रेन आहे 8 वाजताची ट्रेन होती, पण काही कारणास्तव म्हणजे लेट झाली आहे म्हणते. 9 वाजताची ट्रेन झाली आहे म्हणते. तो आता किती वाजले? टाईम किती झाला? टाईम किती झाला? जवळपास आपली टाइम खराब आहे म्हणून जवळपास 6 वाजले वाटते. आता 6:30 झाले. तर आता तर स्टार्टिंग पहिले जेवण काही ना काही करून घेऊया. त्याच्यानंतर मग ट्रेन रेल्वे स्टेशनवर जाऊ. मग रेल्वे स्टेशनवर प्रॉपर तुम्हाला कुठं जाणार आहोत आणि कशासाठी जाणार आहोत ते पण सांगणार आहोत. तर कंटिन्यू ब्लॉग बघत राहा. तो सध्यासाठी तर बाय 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 बाय. पहिलेच येऊन बसून आहे पहा बरं. भुक्कड माणूस. एवढा भूक लागते का? भूक लागली आहे. खा लागते. का खात आहे? पेट के लिए सब कुछ करता है. साधा पाहिजेलच नाही म्हणताय. हे साधेवाले घ्यायचे. हे चिकन विकर का मटनच खातो म्हणताय भाऊ. फिर से आ गए रे बाबा, इधर जहर खाने का पैसा नहीं है. तू जा रे जा. यार तू कुछ सोच. का घेता? पाहता होता. तो गाईज असा विषय आहे का भाऊला मटनच खायचं आहे म्हणजे. तर माझे तंगड्या खा म्हणतात. कापून देतो. सडले तंगडे आहे. सडले तंगडे आहे. त्या कामाचे नाते रनिंग नाही जात, काही नाही जात. थोडं फुक्कट असेल जिम मार मजा होगा. बस क्या है बॉडी दिखेगा लेकिन 26 में आएगा. टाइम पेंडिंग. तो पाऊ काय ऑर्डर करू? मटन बिर्याणी फुल होत आहे. मित्रांनो आमचा ऑर्डर आलेला आहे. आतमध्ये काय बे? काय मटन बिर्याणी. हां मटन ना. टाक बरं पाऊ. सो पाऊ चिकन वेटर दिसता. चिकन भेटला का मटन भेटला काय का पाऊ. चांगला टाक रे. सारा ट्रॅव्हलिंग करतो मला साधा जमतच नाही म्हणते भाऊ. तंगड़ाच पाहिजे. कभी घास खाता क्या? हो ना. नहीं खाता क्या? होता ले ज़्यादा मत देखते लगेंगे तो. सो अशा प्रकारे आता आम्ही जेवण करणार. मग रेल्वे स्टेशनवर जाणार. ठीक आहे. तो सध्यासाठी आता आम्ही बाय बाय. खाल्यानंतर भेटूया. गाईज अशा प्रकारे फायनली आम्ही पोहोचलो आहो. कुठं? रेल्वे स्टेशनवर पोहोचलो आहो. सो पाहू शकता अशा प्रकारे खूप सारे ट्रेन लागून आहेत. आमचा फ्लॅट नंबर 1 आहे, शोधा लागेल. आणि पाहू शकता समोरच्या नागपूरचा ब्रिज
खूप सुंदर दिसत आहे समोर. आमचं जेवण कम्प्लिटली दोघांचं झालं आहे पूर्णपणे. आता बड्या झोपेतच जाणार मस्तपैकी. चला शोधूया पहिले रेलवे स्टेशन आपला म्हणजे फ्लैट नंबर कुठं है. सो गाइस फाइनली हमारी ट्रेन आ गई है. अभी यहाँ से हम दिल्ली जाने वाले हैं. सो देख सकते हैं एक्साइटमेंट हमारी. चल आता बसू. आता पहिले पाहून घेऊ आपला कुठं आहे. पहिले सीट मिळाले आहे. तुझ्या हवे का कोणता हवे. हा सेवन 37 हा सेंटरमध्ये माझा आहे 35. सो गाइज फायनली आपण पोहोचलो दिल्लीमध्ये. आपण खूप लगभग एक म्हणजे वन डे पूर्ण कंप्लीट करून आता मॉर्निंगला दुपारचे 3 वाजेपर्यंत आपण कुठं पोहोचलो दिल्ली नवी दिल्लीमध्ये. फर्स्ट टाईमच आम्ही आलो. सो इथून आता समोरची जर्नी आहे ते तुम्हाला कंटिन्यू सांगणार आहोत. सो त्याच्यापेक्षा पहिले म्हटलं तर आपले एक नवीन फ्रेंड मिळाले इथं. तर त्या भाऊचं नाव पण सांगणार. भाऊचं नाव आहे अरुण कुमार नायक. हा UPSC तयारी करत आहे. बट सर्व काय आम्हाला डिटेलमध्ये सांगत आहे इथं कुठं जायचं काय करायचं म्हणजे हेल्प करत आहे चांगला. तो कुछ भैया कुछ बोलना चाहते क्या. कुछ भी नहीं. तो चलो अभी भैया दिखाएंगे रास्ता किधर जाने क्या है. भीड़ तो देख सकते आप. कुछ ना तो हिंदी मराठी मिक्स कर डाल देंगे. सो भाई पूर्ण फॉरेनर दिसता इथं. आपले इंडियातले कमी पण फॉरेनर जास्त आहे. सो गाईज अशा प्रकारे बाहेर आलो. हे दिल्लीच्या नवी दिल्लीच्या आपला का म्हणते येईल रेल्वे स्टेशन आहे. पाहून घ्या खूप भीड आहे इथं. आणि कॅब्स अजून ॲटो पकडून घ्या खूप सारे आहे. हा लुटमारी खूप चालते म्हणते इथं. तर पाहूनच चांगला घ्यायला लागेल ॲटो वगैरे. इथंपर्यंत भाऊची जर्नी. चलो मिलते भैया. अच्छा आपका नाम क्या बोला. प्रतीक आता. मेरा चेक करो यूट्यूब पे दिख जाएंगे आप. ठीक चलो थैंक यू. हाँ मिलते आधे टाइम मिलते. आधे टाइम मिलते आगे. ऑटो आलेली आहे. उबरमधून बोलवलो आपण. इंडिया कावेरी ते आपला इंडियाचा फ्लॅग आहे का एवढा खतरनाक. सो गाईज देख सकते म्हणजे सॉरी पाहू शकता किती खतरनाक म्हणजे फ्लॅग लहरत आहे आपला इंडियाचा. इथली गर्दी पहा. कुठले कुठले येणार आहे. पण आपल्याला जायचं कुठं आहे. मार्केटमध्ये जाऊ पहिले सामान घेऊ. चल इथंच कुठेतरी जवळपास आहे म्हणते. सो अभी आता आम्ही जाणार मार्केटमध्ये सामान वामान घेणार. मग नाही तर पहिले जेवण करून नाही मार्केटमध्ये जाणार. बाय बाय. प्रकारे आपल्याला याचं नाव आहे पापडी चाट. तो फर्स्ट टाइम ट्राय करणार आहोत. तर ये इकडे खाऊन पाहू कसं आहे पहिले टेस्ट. ये गया पहिला. पालिका बाजार मार्केटमध्ये घुसणार आहोत. अंडरग्राउंड मार्केट आहे पूर्ण. तर कशा प्रकारे आतमध्ये जाऊन पाहू आपण. दिसताय का नाही का. अशा प्रकारे आमची पूर्ण बॅग वगैरे चेकिंग झाली खालून वरपर्यंत. सो पाहू शकता मार्केट दिसतंय का तुम्हाला. अंडरग्राउंड मार्केट स्वर्ग. दुकानं दिसतात पूर्ण. वेळेने हवाला आहे हवाला. चिंट्या कुठं का बात आहे. आतून जाऊ का शॉपमध्ये. ब्लेझर टाईप आहे. ब्लेझर जॉकेट टाईप घेतला आहे. सो लगभग आपल्याला 3000 3,500 पर्यंत म्हटलं आहे. पण आम्ही 1000मध्ये त्याला बार्गेनिंग करून करायला लावली. तर बहुत म्हणजे रेट आपल्याला जास्त सांगतात.
पण तुम्ही बार्गेनिंग करून कमीत कमी याच्यामध्ये घेऊ शकता प्राईसमध्ये. सो अजून काय काय घेऊ रे चिंट्या? ह्याला विचार नाही केला एवढा सस्ता भेटेल म्हणून आपल्याला 1000 रुपयात भेटून गेला. खूप चांगला क्वालिटीचा आहे. हां ग्लव्स वगैरे पाहिजे. सो चला अजून बार्गेनिंग करू कितीपर्यंत त्यामध्ये काय भेटते का पाहू. इथे शॉप पाहिला तर भाऊ परेशान होता गोल गोल कुठे जाऊ. आमची शॉपिंग झाली. दाखव रे का घेतला. दुनियाभरचे आम्ही आयटम पूर्ण घेऊन ठेवलो म्हणजे घेतला आहे. तो आता जमके भूक लागता पहिले तर जेवण करू जाऊन. चल चिंट्या हॉटेल शोधू कुठेतरी. हां भूक लागत आहे. चल भूक लागत आहे ना. मेट्रोकडे पहिले आपल्याला जिथं जायचं आहे त्या प्लेसवर जाऊन पोहोचू आपण. नंतर मग तिथं पाहू जेवण वगैरे जे काही करायचं आहे. हां नाही मॅडमले कॉल नाही करतो. आपल्याला जे प्लेसवर जायचं आहे टुवर्ड का काश्मीरी गेट तर प्लॅटफॉर्म नंबर 2वर आता येणार आहे तर तिथे जाणार आहोत आपण. सो शकता दिल्लीतला मेट्रोतला व्ह्यू कशा प्रकारे आहे. फुल हॉलिवूड का म्हणते मुर्गा बाजार दिसता इथं पूर्ण. प्लॅटफॉर्म नंबर 2 पावचल नाही ना. अशा प्रकारे आपला मेट्रो आलेला आहे. सो मित्रांनो अशा प्रकारे आमचा दोघांचं जेवण झालं आहे. जे घरून आणलं होतं का म्हणते तिकटवाला हां ठेचा आणलं होतं तेच का मिळालं आम्हाला. पोळ्या अजून राईस आणि फक्त वरण घेतलं. पोटभर जेवण केलं. आता आलो आम्ही कुठं रे महाराणा प्रताप आंतरराज्यीय बस अड्डा काश्मीर गेट. सो इथं आमची बस लागणार आहे फिक्स 7 वाजताची आहे. तर बस कुठं काय कोणत्या प्लेसवर लागणार आहे ते पहिले जाऊन चेक करू. त्याच्यानंतर निघूया. आता इथून आम्ही जाणार आहोत आमच्या ड्रीम मनाली प्लेस जाणार आहोत. सो इथून जी आपली जी जर्नी आहे फक्त इथून बस इथंपर्यंत. याच्यानंतर पार्टमध्ये तुमचे जे आहे ब्लॉग ते कंटिन्यू येत राहणार. सो ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. चला बाय बाय. चला बाय बाय. अशा प्रकारे आता आम्ही गर्दी एक्साइटमेंट अटी आला आहे आमची एक्साइटमेंट. इथंच एवढी थंडी लागत आहे आता सांगू नाही शकत. आता तिथं गेल्यानंतर कसं वाटणार आहे का. बापरे भीड खूप आहे रे. प्लॅटफॉर्म नंबर 5 चल काय म्हणते. फायनली आमची बस आलेली आहे. सो हे या बसमध्ये आम्ही जाणार आहोत आता. सीट पडू नंतर पाहू. ठीक आहे. सो चल रे चिंटी चल आतमध्ये. हात आहे ना बॅग अंदर टाकायचं आहे ना. चल तो अशा प्रकारे वो सुरूला चिंट्या सीट नंबर काय आपली काही रिस्क आहे का. तिकीट चेक करून घे. अशा प्रकारे आम्ही आता बसमध्ये बसलो आहे. बस नव्हे फ्लाईट वे कारण की विंडो सीट पण पाहून घ्या मस्त भेटले आहे. वर तर बटणं दिले आहे. खालतं झोपासाठी लंबे करासाठी सीट दिले आहे. मागे ब्लँकेटही दिले आहे. झोपू जाणार होता आम्ही 600 700 800 किलोमीटर. सो चला जर्नी इथंच कम्प्लीट करू. जय भारत. भेटूया नेक्स्ट डे. बाय बाय.